आपला भाऊ आला म्हणून एवढा आई साहेबांना आनंद झाला, जिजाऊला आनंद झाला. सकाळी सकाळीच महाराजांना सांगितलं, अहो आज कुठल्या डोंगरावर जायचं नाही, आज भजन घरी करा. ते म्हटले का? भाऊ आलाय माझा. मग चांगली गोष्ट आहे, चांगलं जेवण बनव, जीव घाल, माझं काय काम आहे. अहो पण ते पाहुण्यांचा आदर करणं आपलं काम आहे. माझी इच्छा आहे तुम्ही इथं भजन करा ना, तिथं तरी करणार, इथं तरी करणार ना, इथंच भजन करा. बरोबर म्हटले, काय हरकत नाही, मी इथंच भजन करतो, चालू दे तुझं. आईसाहेबांनी सुंदर भावाला जेवण केलं. बंधुराज जेवायला बसले, महाराजही बसले. जेवण वाढलं आणि पुंडलिकावर देवर झालं. महाराजांनी सुरुवात केली. पहिल्याच घासाला भावाचं तोंड वाकडं झालं. महाराजांनी आपली जी सुरुवात केली, स्टार्ट टू एंड, आई साहेबांनी भावाला म्हणायचं, पोळी देऊ का, कुरडई देऊ का. भाऊ नको म्हटला की महाराज म्हणायचे, आणि इकडं. आता हे जेवलंच नाही, कसं बस वाढलेलं पहिलं जेवण संपवलं. महाराज आपले पोटभर जेवले. मेहुण्यांचं जेवण झालं, दोघं आपल्या वसरीवर बसले. आणि मग आता आतमध्ये आई साहेबांनी जेवायला घेतलं. आई साहेबांनी जेवायला सुरुवात केली. पहिला घास घातला, आई साहेबांचं तोंड वाकडं झालं. का? मीठच नव्हतं. तरी म्हटलं माझा भाऊ जेवला का नाही. आतूनच आवाज, अहो ऐकलं का, या इकडं. ते म्हटले आता काय राहिलं. महाराज आले. हा बोला, काय झालं, काय झालं, तुम्हाला काय वाटलं नाही माझा भाऊ जेवला नाही. ते म्हटले मग मी काय आता त्याला भरवत बसू. अहो जेवणामध्ये मीठच नव्हतं, तुम्हाला सांगता येत नाही. काय खातो आम्ही कासया संगती, कैसे लागते नेनोमुखी. अवले आम्ही काय खातो हे आम्हाला काही कळत नाही. आमचं एकच, रामकृष्ण हरी नित्य जो वदे वैखरी, तयाचे नुरे पाप नाशे त्रिविध हा ताप. अवले मी रामकृष्ण हरी शिवाय काही ग जेवत नाही. काय खातो आम्ही, कसं लागतं आम्हाला त्याची काहीच कळत नाही. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिकही